नमस्कार, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्र चालू झाली. ती आहे 2 ऑक्टोबरपर्यंत. 2 ऑक्टोबरला दसरा आहे. नवरात्रीमधली घटस्थापना आता आपली झालेलीच आहे. आज नवरात्रीचा 5वा दिवस, ललिता पंचमी. आजच्या दिवशी देवीला आपण कुंकुमार्चन करतो. कुंकुमार्चन म्हणजे काय? कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत तिच्यावर कुंकू वाहणे, म्हणजेच देवीला कुंकुमाने स्नान घालणे असे होय. कुंकुमार्चन हा एक महत्त्वाचा विधी आहे जो नवरात्री सणामध्ये केला जातो. विशेषतः ललिता पंचमी, अष्टमी किंवा नवमीला, किंवा काहीच भक्त दररोजही कुंकुमार्चन करू शकतात. कुंकुमार्चन करताना काही नियम आहेत, ते तुम्ही पाळावे. कुंकुमार्चन कसे करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आपण एकदा घट बसवल्यावर देवीला हलवत नाही. तर तुमच्याकडे देवीचा फोटो, देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही यावर कुंकुमार्चन करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही फोटो ठेवला त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. काही फोटो हलवायचा नाही, देवीचा टाकही हलवायचा नसतो. आणि देवीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एका तामनात देवीची मूर्ती घेऊन तिची पूजा करून अभिषेक करून कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन केल्यामुळे नकारात्मकता जाऊन घरात सकारात्मकता येते, मनामध्ये प्रसन्न वाटते आणि घरी सुख समृद्धी शांती येते. कुंकुमार्चन हा विधी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो. घटस्थापना केल्यामुळे देवी आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते. त्यामुळे देवीचा हा विधी अवश्य सर्वांनी करावा. तर दररोज जमलं नाही तर पंचमीला करावा किंवा अष्टमी नवमीला करावा. 9 दिवसातून एकदा तुम्ही हा विधी केलाच पाहिजे. ही देवीची उच्च कोटीची सेवा आहे, ती तुम्ही अवश्य करा. आता बहुतेकांना प्रश्न पडतो, कुंकुमार्चन सेवा कोण करू शकतं? तर कुंकुमार्चन सेवा हे सर्वजण करू शकतात. स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतात, कन्या करू शकतात, मुले करू शकतात. ही सेवा करण्यासाठी कोणालाही कसलेही बंधन नाही, तसेच वेळेचेही बंधन नाही. तुम्ही ही सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं. बहुतेक मंदिरांमध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन कुंकुमार्चन सेवा करतात. जर आपणास शक्य नसेल तर आपण घरीही करू शकता. घरी ही सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया आपण ही घरी सेवा कशी करणार आहे. एक चौरंग घ्यावा. चौरंगावर तुमच्याकडे ज्या देवीचा फोटो असेल तो फोटो तुम्ही ठेवा. देवीला चुनरी अर्पण करा. देवीजवळ दिवा लावा. हळद कुंकू व्हा, फूल व्हा. नंतर तामनामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी घ्या. सुपारीला देवीचं प्रतीक मानून तिची पूजा तुम्ही करू शकता. तिला कुंकू अर्पण करू शकता. जर तुम्ही सुपारी घेतली असेल तर तिचा अभिषेक करा. देवीचं नामस्मरण करा. तिच्यामध्ये देवी जागृत करा आणि मग नंतर देवीचं प्रतीक मानून कुंकुमार्चनासाठी तिचा उपयोग करू शकता. देवीच्या मूर्तीमध्ये तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती, सरस्वती मातेची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तीही चालेल. त्याही प्रतिमांची तुम्ही पूजा करू शकता. त्याही प्रतिमांवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा श्रीयंत्र असेल तर तेही तुम्ही पूजेसाठी कुंकुमार्चनासाठी घेऊ शकता. जर तुमच्याकडे देवीचं टाक असेल तर टाकावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. पण तो टाक आपल्याला हलवता येत नाही, तर ज्या ठिकाणी टाक आपण ठेवला आहे त्या टाकावरच आपण, म्हणजे त्या जागेवरच आपण कुंकुमार्चन करू शकतो. जर तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असेल तर दररोज एकेका प्रतिमेवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी तामनात सर्व साहित्य घेतले, म्हणजे सर्व प्रतिमा घेतल्या.
श्रीयंत्र घेतलं आहे, अन्नपूर्णा मातेचं प्रतिमा घेतली आहे, लक्ष्मी मातेची प्रतिमा घेतली आहे आणि सुपारीही घेतली. तर बघूया आपण याच्यावर कशी कुंकुमार्चन पूजा करायची. प्रथम आपण देवीची प्रतिमा, श्रीयंत्र, सुपारी किंवा ताम्रपट पात्रात घेऊन सुचिर्भित करून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजे उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व अनामिका या बोटाने उतान्या हाताने कुंकू अर्पण करावे. याच बोटाने कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते असे मानतात. कुंकुमार्चन करताना श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्रनामावली असं उच्चारण करत कुंकू वाहने याला कुंकुमार्चन म्हणतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्पामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. सप्तशतीचे पाठ करण्याआधी कुंकुमार्चन करणे फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते. कुंकवामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे म्हणतात. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते. ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूल कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथ लहरीच्या सुवासाने ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेचे अग्रस्थान दिले आहे. त्यामुळे देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मानले जाते. तुम्ही 5 बोटानेही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन हे देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहने असेच करावे. याच माध्यमातून करावे. देवीला कुंकवाचे स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन आहे. मी तुम्हाला सर्व प्रतिमावर कुंकुमार्चन कसे करावे ते दाखवत आहे. सुपारीलाही असे कुंकुमार्चन करू शकता. आता देवीच्या फोटोवरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. हे बघा, 3 बोटाने किंवा 5 बोटाने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. फोटो अजिबात हलवायचा नाही. तुम्हाला दररोज कुंकुमार्चन करायचं तर करू शकता. एकाच जागेवर कुंकूही हलवायचं नाही, ते तसेच ठेवायचे. कुंकुमार्चनाचं हे कुंकू आपण दररोज मस्तकी लावू शकता. कुंकुमार्चन करून अर्पण केलेले हे कुंकुम एका डब्बीत ठेवले जाते. अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते. तसेच हे कुंकू तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या जिवलक लोकांना प्रसाद म्हणूनही देऊ शकता. देवघरात, देवपूजेत हे वापरले जात नाही. हे फक्त स्वतः तुम्ही घराच्या बाहेर जाताना किंवा मुख्य कामासाठी जाताना कपाळी लावू शकता. कुंकुमार्चन करताना देवीला लाल रंगाचे फूल व्हावे, धूप दीप लावावा. कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे व वाहिलेले कुंकू एका डब्बीत भरून दररोज आपल्या कपाळी लावावे. अशी ही साधी सोपी कुंकुमार्चन विधी तुम्ही अवश्य करा. देवीची उच्च कोटीची सेवा करा. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक, शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.